घर बुडाले, जिल्हाधिकारी कार्यालय बनले आशियाना। प्रकल्पग्रस्तांचा एल्गार येथेच राहतो आता। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नागरिकांचा संयम अखेर सुटला। सलग 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे घर, संसार आणि भविष्य पाण्यात बुडालं। यापूर्वी अनेकदा पुनर्वसनाची आश्वासने देऊनही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचे जगणे अशक्य झाले आहे। या सगळ्याला कंटाळून प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली। संपूर्ण संसार, राशन, बिस्तर, लहान मुलं आणि थोडीफार वाचलेली साधनं घेऊन हे नागरिक आता जिल्हाधिकार्यालयातच ठाण मांडून बसले आहेत। सरकार जर आम्हाला घर देऊ शकत नसेल तर आम्ही इथेच राहू, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे। या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ माजली असून कोणताही अधिकारी अजून भेटीस आलेला नाही। प्रकल्पग्रस्तांची ही उघड चेतावणी आहे, आम्हाला ठोस उपाय द्या, अन्यथा आमच्या विनाशाची जबाबदारी स्वीकारा। हा संघर्ष आता केवळ पुनर्वसनाचा नसून माणुसकी आणि हक्कासाठीचा बनला आहे। तर 8-10 दिवसाच्या अगोदर एक निवेदन दिला होता की 22 गावाचे जे पुनर्वसन आहे रखडलेले आहेत ते तात्काळ करण्यात यावे। हर वर्षी पुराचे पाणी का नदीचे पाणी हे बॅकवॉटरमुळे आमच्या घरात घुसते। सर्व लोकांच्या त्यांच्यामुळे जो नुकसान होते, जे घर आता 6 वर्षापासून पाणी येते ते जीर्ण झालेले आहेत। अशा परिस्थितीत आता पूर आला आणि आता पूर उतरल्यावर त्या घरामध्ये आम्ही राहू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आणि या परिस्थितीमध्ये आमच्या जीवाला, आम्ही ज्या घरात राहायला गेलो, आमच्या जीवाला धोका झाला तर शासन आणि प्रशासन जिम्मेदार राहील। त्याकरिता आम्ही इथंच, जेव्हापर्यंत आमचे पुनर्वसन होत नाही तेव्हापर्यंत आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये इथंच राहण्याची निर्णय घेतलेला आहे आणि आमची खाण्यापिण्याची, राहण्याची सोय शासनाने करावी।